तर नमस्कार मंडळी. आपण आता जेवण वगैरे सगळं झालं आहे आपलं. आणि तुम्हाला मागच्या वेळी दाखवलं की आपण एक माईक मागवणार होतो. तर आता जस्ट असा अचानक भयानक प्लॅन केला. आणि म्हणजे आता पण आपलं क्वालिटी चांगली येते ऑडिओची. बट काय काय वेळेस काय होतं आहे की आपण स्टेशनला शूट केलं किंवा बाहेर कुठे आउटडोअरला शूट केलं तर माझा व्हॉईस कमी येतो तुमच्यापर्यंत आणि सराउंडिंग व्हॉईस येतो तो जास्त येतो. तर त्यासाठी एक विचार करत होतो माईक घ्यायसाठी. तर मला काय एवढी आयडिया तर नाही प्रॉपर, बट मला थोडंफार दिसतं आहे म्हणजे तुला माहिती आहे थोडंफार माहिती. त्याच्यानुसार मी एक माईक घेतला आहे. तर बघूया, आज अचानक भयानक प्लॅन केला की बोललो आज घेऊन टाकूया माईक. बोललो कारण का कालच्या ब्लॉगमध्ये म्हणजे आज जो मी अपलोड करेन ब्लॉग तर त्याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का 2-3 ह्याच्यातनं माझं व्हॉईसच आला नाही. तर मी त्याला व्हॉईस ओव्हर वगैरे देऊन कसं तरी बनवलं आहे. तर यापुढे असं नाही होणार कारण का माईक तर आपण घेतलं आहे. तर तुम्हाला तेच दाखवायसाठी हा ब्लॉग मी करतो आहे. आपण आता जॉबलाच आहे, ते शॉपलाच आहे. आता थोड्या वेळात निघेन मी घरी. तर बघू शकता आपली ओपनिंग रुपेश सर करतील. काहीतरी काम होतं म्हणून तो इकडे आला आणि इथेच आता आपण अनबॉक्सिंग करूया. त्याच्याच हाताने आपण अनबॉक्सिंग करूया. कर काय अनबॉक्सिंग माईकचं कुठल्या कंपनीचं डिजिटेकचं माईक घेतलं आहे आपण. बघूया ह्याचं तुम्हाला रेफरन्स देईन मी की कसं आहे काय. अजून आपण काही कंपनी काही यूज केलेली नाही आणि काय पेड प्रमोशन नाही याचं. आपण असं दिसलं चांगलं, त्याचे रिव्ह्यू चांगले वाटले म्हणून आपण घेतलं आहे. बघूया आता काय काय आलं त्याच्यासोबत. एक रिसिव्हर आहे आणि एक माईक आहे त्याचं. असा काहीतरी त्याचा बॉक्स आहे. आणि हे काहीतरी मॅन्युअल युजर आहेत त्याचे. आणि हा ॲप इन्स्टॉलेशनचं काय आहे त्याच्यात काहीतरी आहे. एक कवर आहे वाटतं वरचं त्याचं. तर बघूया आत्ताचं व्हॉईस. तुम्हाला आता जो रेकॉर्ड होतोय तो व्हॉईस आणि माईक लावून व्हॉईस तो पण मी तुम्हाला दाखवतो कसा आहे त्याच्यात. आपला हा माईक डिजिटेकचा. तर तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा याचा व्हॉईस कसा आहे. तर नमस्कार मंडळी. आपला माईक तर चांगला आलाय. आता मी माईकच लावलाय. तर बघू शकता तुम्ही डिजिटेक हा चांगल्या कंपनीचा माईक आहे. परत एकदा तुम्हाला सांगतो पेड प्रमोशन नाही आहे. मला चांगला आवडला, त्याचे रिव्ह्यू बघितले तर मला चांगला आवडला म्हणजे बऱ्यापैकी आहे आणि बजेटमध्ये आहे. म्हणजे जो कोण नवीन युट्यूबर असेल माझ्यासारखा तर तो नक्कीच घेऊ शकतो आणि आपली ऑडिओची क्वालिटी इम्प्रूव्ह करू शकतो. तर ह्याची जर तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये पण मी टाकीन आणि आपल्या इन्स्टाच्या बायो लिंकमध्ये पण ही जी लिंक टाकेन मी. तर नक्की जर त्याला पाहिजे असेल तर त्यांनी हा परचेस करू शकता बाईक, कारण मला तर खूप आवडलाय. आणि बघूया आता निघालो आपण घरी. माझ्यासोबत मित्र आहे. आता घरी जाऊया. जाताना पाऊस थांबलाय. बघूया जे काय होईल ते तुम्हाला पुढे दाखवेन. तर नमस्कार मंडळी. आता आपण आलोय घरी. स्टेशनला तर जाम पाणी भरलेलं. तर आलो, आंघोळ वगैरे केली, फ्रेश झालो आणि बाहेर पाऊस पडतोय. त्यामुळे आपण आज घरी बनवूया चिकन मंचाव सूप. तर बघूया आपण. मी याच्या आधी पण बनवलेलं आहे पण चिकनचं म्हणजे असं प्रॉपर व्यवस्थित नाही बनवलेलं. तर बघूया आपण. तुम्हाला दाखवतो, तुम्हाला शेअर करतो रेसिपी आज माझ्या आजची चिकन मंचाव सूप. चला तर मग बघूया आपण कसं बनवतो. तर मित्रांनो मशीन घेतले, मशीनमध्येच कट करून देतो सगळं. आता लसूण आहे जर चॉप करतो. तिखट मिरच्या घेतल्यात, त्या थोडी तिखटच घ्यायच्या कारण का सूप आपण थोडं स्पायसी करणार आहोत म्हणून. बघू शकता हे एवढ्या 5 ते 6 मिरच्या घेतल्यात मी ह्याच्यासाठी सूपसाठी. तर बघूया आता. तर मित्रांनो आपण इथे चिकन सूप बनवणार आहोत म्हणून आपण इथे बॉइल्ड चिकन घेतलंय. तर त्याला पण आपण कट करून घेऊया. तर मित्रांनो बघू शकता इथे चिकन कट करून घेतलंय आपण. इथे आपण मिरची आणि लसूण कट करून घेतलंय. तर याच्या पुढे पण इथे आपण चिकन घेतलंय चॉप करून, ते साईडला ठेवूया कारण पहिला आपल्याला एक व्हेज सूप करायचं आहे. तर त्याच्यासाठी आपण एक प्रिपरेशन करूया.
तर आता आपण पाकिट कुठे गेली सूपची? आपण आता नॉनव्हेज सूपसाठी तयारी केली आहे. सेम प्रोसिजर आहे. तेल टाकायचं आहे आणि मिरची आणि लसूणची म्हणजे जो पेस्ट केली आपण बारीक बारीक ती टाकायची आहे. तर मित्रांनो, आपण याच्यात चिकन सूप मध्ये पण सेम प्रीमिक्स आपण टाकलंय आणि बॉईल केलेलं चिकन आपण टाकलंय. तर फक्त त्याला एक उकळी यायची आहे, उकळी आणायची आहे. आणि जर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही सोया सॉस, चिल्ली सॉस आणि बाकीचे सॉस वगैरे तुम्ही टाकू शकता. तर मग नमस्कार मित्रांनो, आपण आता सूप बनवलंय. तर बघूया आता. चिकन मंचाव सूप बनवलंय आपण घरच्या घरी, हॉटेलच्या स्टाईल सारखं. तर कसं झालंय? छान, हॉटेल सारखं. चायनीजचं स्मेल आहे. एक नंबर. कसं झालं व्हेज सूप? कसं झालंय? चांगलं बनलंय. कॉम्प्लिमेंट भेटले आपल्याला. तर असा काय होता आपला दिवस, लिटरली भारी झालं सूप. एक नंबर झालं. मला आवडलं. म्हणजे मी जसं हॉटेलमध्ये पितो सूप तसंच सूप आहे. आपण आपले वॉचमॅन काका आलेत, त्या बिचाऱ्यांनी आपल्यासाठी शेवचं पॅकेट आणि शेजवान चटणी आणली एवढ्या पावसात ना. तर त्यांना पण आपण सूप देऊया आणि त्यांच्याकडनं रिव्ह्यू विचारूया कसा झालाय सूप. कैसा बना सूप? मस्त. चाइनीज का गाड़ी डाल सकते हैं? डाल सकते ना. या काकांनी आपल्यासाठी भर पावसात जाऊन शेव आणि शेजवान चटणी आणली. तर त्यांना आपण विचारलं की कसं झालं सूप, तर त्यांनी पण आपल्याला अप्रुव्हल दिले. चायनीजची गाडी टाकू शकतो. काय म्हणणं तुझं? भांडवल देशील तू? हा देणार. छान आहे, चव अप्रतिम आहे. त्यामुळे आपण चायनीजची गाडी टाकू शकतो. दिवस बाहेर पाऊस तर चालूच आहे कंटिन्यू. उद्या तर आपली सुट्टी आहे, उद्या काय टेन्शन नाही. तर भेटूया आपण पुढच्या व्लॉग मध्ये. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा ट्रॅव्हल विथ कादिलकरला. आणि आज आपली एक रील आली इन्स्टाला ट्रॅव्हल विथ कादिलकरला, ती पण नक्की जाऊन बघा. चला तर भेटूया आपण पुढच्या व्लॉग मध्ये.